जीपी बघितला. जीपी म्हणजे काय? जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता काय बघणार आपण? अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच काय? एपी. जीपी मध्ये काय घेतलं होतं आपण? जीपी मध्ये आपण काय घेतो? कॉमन रेशो घेतो. कॉमन रेशो घेतो. आणि एपी मध्ये काय घेतो आपण? कॉमन डिफरन्स घेत असतो. एपी मध्ये काय घेत असतो आपण? कॉमन डिफरन्स. लक्षात ठेवायचं आहे. एपीचा जास्त यूज होत नाही, जीपीचा जास्त यूज होतो. एपीचा जास्त यूज होत नाही. पण तुम्ही 10th ला शिकले तर थोडंसं ओव्हरव्ह्यू मध्ये घेतो आपण, त्याला काही जास्त इन डिटेल मध्ये घेणार नाही. त्यासाठी 2 फॉर्म्युलेचा यूज केला जातो. एपी मध्ये 2 फॉर्म्युलेचा यूज केला जातो. एक तर मला nth टर्म काढून द्या, n टर्मची व्हॅल्यू काढून द्या, असं येतो. n टर्मची व्हॅल्यू काढून द्या. त्याचा फॉर्म्युला सिंपल असतो, a प्लस n मायनस 1 इंटू काय? d. कितीचा डिफरन्स आहे? ज्याच्यामध्ये a काय? a काय? फर्स्ट टर्म आहे. n काय? n टर्म आहे. आणि d काय? डिफरन्स आहे. काय डाऊट आहे? डिफरन्स आहे. किंवा आपलं काय करतो? सम ऑफ n टर्म. कोणत्याही सम ऑफ n टर्म जर मला काढायचं असेल तर माझ्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे माझ्याजवळ? n/2 इंटू a प्लस n. a प्लस n जो आहे n काय? n काय तुमचा? nth टर्म आहे. nth टर्म आहे. a काय तुमची? फर्स्ट व्हॅल्यू आहे. l काय तुमची? लास्ट व्हॅल्यू आहे. l काय तुमची? लास्ट व्हॅल्यू. क्लिअर आहे? दोघांमधला फरक आहे. समजून तुम्हाला एक्झाम्पल जेव्हा आपण करणार. पहिल्यांदा आपण पहिला फॉर्म्युला यूज करूया, ज्याच्यामध्ये मला काय करायचं? व्हॅल्यू काढायचे. मला काय काढायचे? व्हॅल्यू काढायचे. पहिला एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यू. ठीक आहे? फाइंड द व्हॅल्यू. आणि या साईडला काय म्हणणार? सम ऑफ nth टर्म. असे 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे? चला, फाइंड द व्हॅल्यू जर म्हटलं तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, n इज इक्वल टू काय? काय फॉर्म्युला तुमच्यावर? फॉर्म्युला काय? a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला आहे. आणि त्यासाठी फॉर्म्युला काय तुमच्यासाठी? यासाठी फॉर्म्युला काय? n/2 इंटू काय? a प्लस l. क्वेश्चन वरून समजून जाईल नेमके काय म्हणायचं आहे. जसं मी असं एक्झाम्पल म्हटलं, डिफरन्स आहे 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, डॉट 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 असं चालू आहे. सेम त्याच गोष्टी तिकडे पण सॉल्व्ह करणार आपण. एक्झाम्पल एकच ठेवणार आहे. चल, आता मी जर म्हटलं ह्या सिरीज मध्ये मला पहिल्यांदा तर पुढचं किती असणार आहे? 1, 3, 5 आहे, 7 आहे, म्हणजे 2 2चा फरक पडतो. म्हणजे पुढचं किती आलं पाहिजे? 9. म्हणजे कितवा टर्म शोधायचा मला? 5वा. 5th टर्म शोधायचा मला. काय कोणता शोधायचा आहे? 5th टर्म शोधायचा. कोणता टर्म शोधायचा मला? 5th टर्म. किती आलं पाहिजे? 9 आलं पाहिजे. आपलं टार्गेट किती? 9 आलं पाहिजे. चलो, ए किती आहे? 1 आहे. 1 प्लस n किती आहे? n किती जाईल? 5. म्हणून काय केलं? 5 मायनस 1. डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे ना. डिफरन्स कितीचा आहे? 2चा आहे. बघा मग काय उरलं तुमचं? 1 प्लस किती? 4. बरोबर की नाही? 4 इंटू किती? 2 म्हणजे किती? 1 प्लस 8 म्हणजे किती झालं? 9. आणि आपल्या अपेक्षा पण होतं 9. कळालं का? जर मी म्हटलं असतं 6th टर्म, किती आलं पाहिजे होतं आपल्याला? 11. ठीक आहे? 6th टर्म बोललो असतो तर तुम्ही काय म्हटलं असतं? माझं किती आला असता? 11. तर तुम्ही काय म्हटलं असतं? 1 ऍज इट इज घेतलं असतं. किती सांगितलं तुम्हाला? 6 सांगितलं. म्हणून 6 मायनस 1 इंटू किती? 2 म्हणजे किती झालं? 1 प्लस किती? 5 इंटू किती? 2 म्हणजे किती? 1 प्लस किती झाला? 5 10 म्हणजे किती झालं? 11. आपल्याला माहित पण नंतर 11 येणार आहे. हे तर कळलं की सिरीज अशी चालणार आहे काहीतरी. मग मी आता कोणती पण सांगू शकतो ना. मी जर म्हटलं असतं 20th काढून द्या मला, 20th टर्म काढून द्या, तर तुम्ही काय केलं असतं? सेम फॉर्म्युला यूज केला असता. 1 प्लस केला असता. इथं काय केलं असतं? 20 मायनस 1 इंटू किती? 2 बरोबर काय? 1 प्लस किती? 19 इंटू 2 म्हणजे किती? 1 प्लस किती? 19 जुने 38 आणि किती आला असतं मग? 39. समजलं का? n टर्म कसं काढला? कळालं? अजून एक एक्झाम्पल. जसं सेकंड एक्झाम्पल मी जर म्हटलं असतं 4 आहे, 8 आहे, 12 आहे, किती होऊन जाईल? 16. असे सोहन चालत जाईल. बरं की नाही? सोहन चालत जाईल. 5वा टर्म विचारला असायचा, किती आला असता? 4चा भाडा येणार आहे. 4 पंचे 20 आला पाहिजे. पहिल्यांदा बघून घेऊ. 5th टर्म काढायचं आपल्याला. 5th टर्म कसं काढणार तुम्ही? पटकन फॉर्म्युला तोच आहे. काय? स्टार्ट डिजिट किती? आता किती? याच्या किती? 4 आहे.
4 प्लस आहे, हा किती होणार तुमचं, किती सांगितलंय 5वा, म्हणून काय 5 मायनस 1 आहे इंटू काय डिफरन्स कितीचा आहे 4चा आहे, म्हणजे किती झालं तुमचा 4 प्लस किती 4 इंटू किती 4 म्हणजे किती 4 चौक 16 म्हणजे किती झाले 20 आणि आपल्याला माहित पण होतं 20 येणार होता. पुढचा टर्म जर विचारायचं किती आला असता 24, त्याचा पुढचा टर्म किती आला असता 24 म्हणजे मी काढला 6 टर्म, मी काढला 6 टर्म. 6 टर्म काढायचं म्हणजे काय केलं तुम्ही 4 प्लस किती 6 मायनस 1 इंटू किती 4 म्हणजे किती 4 प्लस किती 5 इंटू 4 म्हणजे किती 4 प्लस 20 म्हणजे किती आला 24. काय डाऊट आहे? म्हणजे आता मी कोणते पण टर्म काढू शकतो. मी जर म्हटलं तर 10 टर्म काढून द्या तर काय केलं असतं मी 10 टर्म काढायचं आपल्याला. 10 टर्म काढायचं म्हणजे काय केलं असतं मी 4 घेतला असता प्लस किती 10 मायनस 1 घेतला असता इंटू किती 4 आहे म्हणजे किती 4 आहे प्लस किती 9 चौक 36 चालू आहे ना डायरेक्ट 9 चौक 36 किती झालं 40. काय डाऊट आहे? n टर्म्स काढण्यावरून n टर्मची व्हॅल्यू काढण्यावरून काय डाऊट आहे? सिंपल आहे. दुसरा आता काय करतो आपण सगळ्यांची सम करतोय. जसं की या एक्झाम्पल मध्ये या 4 टर्म पहिल्यांदा 2 टर्मची करूया. पहिल्यांदा किती टर्मची घ्यायची आपल्याला 2 टर्म 1 आणि 3 किती होतील 4 होतील. आपलं उत्तर किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. लॉजिक कळालं? चल मग आपल्याला फर्स्ट 2 टर्मची मला ऍडिशन करायची आणि माझी सिरीज कोणती हीच आहे. माझी सिरीज मी हेच ठेवलं. माझं किती आन्सर येणं अपेक्षित होतं 4. चल हा यांची व्हॅल्यू किती आहे यांची व्हॅल्यू किती आहे 2 आहे ना. फर्स्ट 2 डिजिट म्हणजे किती आलं यांची व्हॅल्यू किती झाले 2 आले. 2/2 आलं. ए ची व्हॅल्यू किती आहे ए ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. मग काय केलं असतं 1 प्लस 3 म्हणजे किती आलं असतं 1 प्लस किती सॉरी 1 इंटू किती 4 आणि किती आलं असतं 4 आणि आपल्याला माहित पण होतं ना 1 प्लस 3 किती येणार आहे 4 येणार होतं. 1 प्लस 3 किती येणार होतं 4 येणार. लॉजिक कळालं? सेकंड जर मी म्हटलं असतं फोर डिजिट साठी आपण युज केला असता. 4 डिजिट म्हणजे काय 4 डिजिट 1 2 3 4 म्हणजे किती 7 आणि 3 10 आणि 5 5 आणि 1 16. उत्तर किती आलं पाहिजे आपल्याला 16 आलं पाहिजे. फॉर्म्युला मध्ये टाकणार आपण. चला यांची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. यांची व्हॅल्यू किती आहे 4 आहे कारण की आपल्याला कोणता डिजिट काढायचा आहे 4 किती आहे डिवाइड बाय काय 2 आहे. हा ए म्हणजे पहिला डिजिट काय 1 आहे. 1 प्लस कोणता डिजिट आपल्याला एल म्हणजे लास्ट डिजिट काय आपल्या जवळ 7 आहे. मग किती घेतलं आपण 7 म्हणजे काय झालं बेक बे बेदून 4 म्हणजे किती झालं तुमचे 2 इंटू किती 8 म्हणजे किती झाले 16. आपण म्हटलं होतं ना किती आलं होतं 7 आणि 3 10 15 आणि 1 5 आणि 1 6 किती झालं 16. लॉजिक कळालं? कोणत्याही टर्मचे आपण आता काढू शकतो. काय डाऊट आहे कोणाला? म्हणजे आपण एपी मध्ये काय शिकलो डिफरन्सचे काय करायचे सम करायचे कॉमन डिफरन्सचे सम. जीपी मध्ये काय शिकलो आपण कॉमन रेशिओचे सम. त्याच्यामध्ये पण आपण नवीन ट्रिक आणली होती ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला यूज केला x/x-1 चा. जीपी साठी काय यूज केला आपण जो शॉर्टकट फॉर्म्युला यूज केला x/x-1 चा आणि सम ऑफ n टर्म साठी काय यूज करा डायरेक्टली n/2 इंटू a प्लस. क्लिअर आहे? थांबू.